हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत प्रति शिर्डी पुणे श्री साईबाबा यांचे दर्शन करण्यासाठी। तर हे पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि वाकडपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। येथे जाण्यासाठी आपल्याला ओल्ड मुंबई पुणे हायवे या मार्गे जावे लागते। तुम्ही देखील इथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर डायरेक्शनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। या मार्गे जाताना आपल्याला एक टोलनाका लागेल, सोमाटणे टोलनाका। सोमाटणे टोलनाका क्रॉस केल्यानंतर आपल्याला लगेचच लेफ्ट घ्यायचं आहे। 4 व्हीलरसाठी इथे खूप मोठी अशी पार्किंगची सोय देखील अवेलेबल आहे आणि पार्किंगचे चार्जेस हे 30 रुपीज आहे आणि ते पाहू शकता तुम्ही मंदिर। हे आहे येथील मुख्य द्वार, जिथून आपल्याला एंट्री करायची आहे आणि त्याच्या राईट साईडला चप्पल स्टँड देखील आहे। प्रवेशद्वार हे खूपच सुंदर आहे। आतमध्ये प्रवेश करताच लेफ्ट साईडला एक पाण्याची टाकी आहे, तेथे आपण आपले हातपाय धुवू शकतो। हे आहे गुरुस्थान आणि असे म्हटले जाते की इथे श्री साईबाबा आराम करायचे। इथून दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत मेन मंदिराकडे आणि हे आहे मेन मंदिर। हे मंदिर रिप्लिका आहे आपल्या मेन शिर्डी साईबाबा मंदिराचे। खूपच स्वच्छ सुंदर असे हे मंदिर आहे। जर तुम्हाला येथील महाप्रसाद घ्यायचा असेल तर तुम्हाला येथून कूपन घ्यावे लागते। तर ते कूपनचा टायमिंग आहे 12 ते 3 आणि 6 ते 9। त्याच्या समोर आहे प्रवेशद्वार। आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नसल्यामुळे आतमधील व्हिडिओ शूटिंग करता आले नाही, बट आमचे दर्शन हे खूप छान झाले। दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत अन्नछत्र येथे। मंदिर आतून जितके सुंदर आहे तितकेच बाहेरून देखील सुंदर आहे। तुम्ही पाहू शकता हे नक्षीकाम किती मस्त असे केलेले आहेत। हे आहे येथील अन्नछत्र। येथे तुम्हाला महाप्रसाद मिळेल। जसे की मी मगाशी म्हटलं होतं की महाप्रसादचा टायमिंग हा 12 ते 3 आणि 6 ते 9 असा आहे। हे अन्नछत्र आपल्याला पॅलेस और राजवाड्यासारखे दिसते आणि ह्याचे काम देखील खूपच सुरेख आणि सुंदर असे केलेले आहे। आम्ही घरून जेवण करून आलो होतो, त्यामुळे कूपन घेतले नाही आणि येथे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला कूपन कंपल्सरी आहे। आता आम्ही चाललेलो आहोत नेक्स्ट पॉईंट, जे की बाबाची चावडी आणि द्वारकामाई मंदिर। येथे आतमध्ये कुठेही व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवले आहे। तुम्ही देखील तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत या मंदिराला जरूर भेट द्या आणि तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।